प्रवासात नेण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी पटकन होणारी बटाटा पुरी. नमस्कार, भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे बटाटा पुरी. तर ही पुरी बनवायला खूप सोपं आहे आणि पटकन होते. चला मग ही पुरी कशी बनवायची ते पाहूया. त्याआधी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक पण करा. चला मग आपण रेसिपी सुरू करू. सर्वप्रथम बटाटा पुरी बनवण्यासाठी इथे गव्हाचे पीठ घेतले 2 वाटी आणि त्यामध्ये अर्धी वाटी रवा घातलाय. आता इथे बटाटा किसून घेतलाय, उकडलेला आधी उकडून घेतला त्यानंतर किसलाय. आता तो मिक्स करत आहे. 2 बटाटे घेतले होते. धणे जिरे पावडर 1 चमचा, लाल तिखट आवडीनुसार टाकायचं, हळदी पावडर चिमूटभर, चवीपुरते मीठ, ओवा टाकलाय आणि कट केलेली कोथिंबीर. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स झालंय. आता लागल तसं पाणी घालून घट्टसर मळून घ्यायचं. इथे आपलं घट्टसर असं पीठ मळून झालंय. आता याला भिजत वगैरे ठेवायची गरज नाही. आपण याची लगेचच पुरी बनवून घेणार आहे. इकडे पोळपाटाला थोडंसं तेल लावलंय. त्यातला छोटा गोळा घेऊन पुरी करायची. सगळीकडून एकसारखी पुरी लाटून घ्यायची. ती कुठे पातळ किंवा मोठी करायची नाही. आता सर्व पुऱ्या याच पद्धतीनं करून घेणार आहे. इथे पुऱ्या झाल्यात. आता आपण तळून घेणार आहे. इकडे गॅसवरती कढई ठेवली आहे. त्यामध्ये तेल छान गरम झाले. आपण आता ही पुरी मध्यम आचेवर तळून घेणार आहे. गॅसची फ्लेम एकदम मोठी नाही करायची, मध्यम आचेवरच तळून घ्यायचं आहे. आता एका साईडनं झाले, दुसऱ्या साईडनं पण तळून घेत आहे. मस्त अशी दोन्ही साईडनं तळून झाले. आता काढून घेऊ. इथे सर्व पुरी तळून झालेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी खमंग पुरी खाण्यासाठी तयार आहे. तर ही पुरी प्रवासात नेण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी 2 दिवस आरामात टिकते. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की एकदा करून बघा. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.